आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण तिथे आधी आलेलो आहे, आपण हे आधी पाहिलं आहे. आपण खूप आठवायचा प्रयत्न करतो की आपण इथे कधी गेलो होतो का. आपण लोकांना विचारतो जवळच्या की अरे आपण इथे आलो होतो का, आणि तेही सांगतात की नाही आपण इथे पहिल्यांदाच येतोय. कधीतरी असं पण होतं की एखादा अनुभव आपल्याला येतो आणि असं वाटतं की अरे हे तर माझ्यासोबत आधी झालेलं आहे. पण खरंच असं कधीच झालेलं नसतं. कितीही आठवलं तरी आपल्याला आठवत नाही की हे झालं होतं आपल्यासोबत. का होतं असं? या प्रश्नाचं उत्तर मिळेल का आपल्याला? नक्कीच. कार्ल युंग यांच्या पर्सनॅलिटी थेअरीमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्री शिसोदे आपल्याशी आज संवाद साधणार आहे की कार्ल युंग यांनी नेमकी थेअरी काय सांगितली आहे आणि या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या थेअरीमध्ये आपल्याला कशी मिळणार आहे. कार्ल युंग यांचा जन्म 1875 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झाला. 1900 मध्ये त्यांनी मेडिसिनमध्ये डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर मेंटल हॉस्पिटलमध्ये कामाला सुरुवात केली. मानसिक आजारांचा अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की यामध्ये खूप काम करण्यासारखं, खूप समजून घेण्यासारखं आहे आणि यामागचं कारणही शोधलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि पुस्तक वाचताना सिग्मंड फ्रॉइड यांचं पुस्तक त्यांनी वाचलं आणि ते प्रभावित झाले. मग काही वर्षांनी ते सिग्मंड फ्रॉइडला भेटले. त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि दोघांनी सोबत कामाला सुरुवात केली. सायकोॲनालिटिकल सोसायटीमध्ये ते त्यांच्या सोबत काम करत होते आणि कार्ल युंग हे पहिले अध्यक्ष होते इंटरनॅशनल सायकोॲनालिटिकल असोसिएशनचे. आणि दोघांच्या कामांची जेव्हा सुरुवात झाली, दोघांनी एकमेकांचे मत विचारात घेतले, एकमेकांना प्रभावित केलं आणि कार्ल युंग यांनी स्वतःची अशी एक थेअरी मांडली. पर्सनॅलिटी म्हणताना त्याच्याऐवजी त्यांनी सायके हा शब्द वापरायला प्राधान्य दिलेलं आहे. सायके काय आहे? तर एक ऊर्जा आहे, सोल आहे, मन आहे. त्या अर्थाने त्यांनी सायके हा शब्द वापरलेला आहे. ही सायके जी आहे ती बोधावस्था आणि अबोधावस्था या दोन्हीमध्ये असणाऱ्या ऊर्जेविषयी आहे. ही जी ऊर्जा आहे ही कधी बोधावस्थेत असते, कधी अबोधावस्थेत असते आणि ती जात येत असते. कधी बाह्य जगामध्ये असते, कधी आंतरिक जगामध्ये ती जात येत असते. आणि या ऊर्जेच्या जाण्या येण्यातनं अजून एक गोष्ट घडते, ती आहे संघर्ष. हा जो संघर्ष आहे तो आंतरिक असतो, कधी बाह्यशी जगाशी असतो. पण ह्या संघर्षातनं होतं काय की ती ऊर्जा जी आहे ती अधिक वेगाने कार्यरत होते. मग ही जी सायके आहे ह्याचे काही पैलू त्यांनी सांगितलेले आहे. ते आपण समजून घेतलं की सुरुवातीला जो आपल्याला प्रश्न पडलाय ना त्याची उत्तरं नक्कीच मिळणार आहेत. ह्या पैलूमध्ये सगळ्यात जो पहिला पैलू आहे तो आहे इगो. हा जो इगो आहे ना, तो जो आपण रोजच्या बोलण्यात जो इगो वापरतो तो इगो नाहीये. तो तो अहंकार, अहंभाव तो नाहीये. मग सिग्मंड फ्रॉइडने जो इगो सांगितलेला आहे, जो वास्तववादी तत्वावरती काम करतो, जो बॅलन्स करतो, तो अर्थ ही नाही आहे. कार्ल युंग यांनी सांगितलेला जो इगो आहे तो या बोध अवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे कॉन्शियस जे आहे त्याच्या सेंटरला हा इगो आहे. या इगोमध्ये सगळ्या जाणीवेच्या कक्षेमध्ये येणाऱ्या गोष्टी या त्यामध्ये स्टोर्ड आहेत. मग आपलं वर्तन असेल, भावना असतील, आपल्या स्मृती असतील, या सगळ्या गोष्टी आहेत या इगोमध्ये आहेत, असं कार्ल युंग यांचं म्हणणं आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरा जो पैलू आहे तो आहे पर्सनल अनकॉन्शियसनेस. आता हे जे अनकॉन्शियसनेस आहे पर्सनल, ते आपल्याला सिग्मंड फ्रॉइडने जे अनकॉन्शियसनेस सांगितलं ना त्याच्यासारखंच आहे. हे व्यक्तीचं वैयक्तिक असं अबोध अवस्था आहे. यामध्ये ज्या ज्या घटना, ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक आहेत, आपल्याला दुःख देणार आहेत, त्या सगळ्यांचं दमन या अनकॉन्शियसमध्ये केलेलं आहे. आणि ते माझं वैयक्तिक आहे. मला झालेला त्रास, मला झालेलं दुःख हे सगळं याच्यामध्ये दमन केलेलं आहे या पर्सनल अनकॉन्शियसनेसमध्ये. हे आपण मुद्दाम करतो का? तर नाही. हे आपोआप होतं असं कार्ल युंग यांचंही म्हणणं आहे. फक्त फरक थोडासा सिग्मंड फ्रॉइड आणि कार्ल युंग यांच्या पर्सनल किंवा अनकॉन्शियसनेस मध्ये हा आहे की कार्ल युंग असं म्हणतात की हे जे अनकॉन्शियस आहे तर काही परिस्थितीमध्ये या अनकॉन्शियसनेस मधले आपल्याला काही स्मृती असतील, अनुभव असतील, हे जाणीवेच्या कक्षेत आणता येतात, पण काही परिस्थितीमध्येच. जे सिग्मंड फ्रॉइड पण थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य करतात पण त्याला भर देत नाही. तिसरा पैलू ज्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तो आहे कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस. कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस मध्ये अबोध अवस्थाच आहेत, आपल्या स्मृतीच आहेत, आपले विचार आहेत, आपल्या भावना आहेत, पण त्या समूहाच्या आहेत, त्या माझ्या व्यक्तीच्या नाही. मानव प्रजाती म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये एक कलेक्टिव्हली असं एकत्रित असं अबोध अवस्था आहे. प्रत्येक माणूस हा या अबोध अवस्थेने एकमेकाशी कनेक्टेड आहे.
आणि ह्या अबोध अवस्थेमध्ये आदिम काळापासूनचे अनुभव, भावना आणि वर्तन स्टोर्ड आहेत, असं कार्ल युंग यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच कदाचित नवीन जागी गेल्यावर सुद्धा आपल्याला इथे आधी आपण गेलो होतो, आपण हे पाहिलं आहे असं वाटत असावं, असं त्यांचं म्हणणं आहे. हे तिन्ही पैलू आपल्याला सायकीविषयी अधिक माहिती देतात. याचाच परिणाम आपल्यानंतर काही इमेजेस, काही आपण प्रतिमा तयार करतो ज्या अबोध अवस्थेमध्येच आहेत, ह्या ज्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे त्यातनंच आपल्याला काही प्रतिमा मिळालेल्या आहेत, आर्किटाइप्स, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पर्सनॅलिटी टाइप्स देखील सांगितलेले आहेत कार्ल युंग यांनी, तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि ह्यातनं तुम्हाला जर माहिती मिळत असेल, ज्ञान मिळत असेल, तर ह्याला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.